ग्रामसभेतून सरपंच सचिवांना काढला पळ, ग्रामस्थांचा गंभीर आरोप. वणी तालुक्यातील परमडोह येथील प्रकार, कारवाईच्या मागणीसाठी ग्रामस्थांचे निवेदन. वणी शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडींसह आपले स्वागत आहे सिटी न्यूज वणीमध्ये. यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील परमडोह येथे 18 ऑगस्ट रोजी आयोजित ग्रामसभेत सरपंच व ग्रामसेवकांनी ग्रामस्थांच्या प्रश्नांना उत्तरे न देता सभा अर्धवट सोडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर फौजदारी व प्रशासकीय कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार सकाळी 10 वाजता ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. सभेची नोटीस नियमानुसार आधीच बजावण्यात आली होती. सभा सुरू झाल्यानंतर उपस्थित ग्रामस्थांनी ग्रामस्थांच्या कायदेशीर प्रश्नांना उत्तरे देण्याचे टाळण्यासाठी सरपंच व ग्रामसेवकांनी संगनमत करून ग्रामसभा अर्धवट सोडल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. प्रश्नांची उत्तरे न देता सभा सुरू असतानाच संबंधितांनी तेथून निघून गेल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या प्रकरणी परमडोह येथील नागरिकांनी वणी पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसभेचे कामकाज नियमबाह्य पद्धतीने हाताळल्याचा आरोप करत या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर योग्य ती प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 8/2026 आज आमच्या गावाला ग्रामसभा होती. आम्ही आज काही महत्त्वाचे मुद्दे आमच्या ग्रामसभेत मांडले होते आणि आमचं निवारण त्यांनी केलेलं नाही म्हणजे पूर्णतः मुद्दे फेटाळले आहेत. त्यांनी आम्हाला नुसते आश्वासनं देण्याचे कामं केले आणि आम्ही जे प्रश्न विचारले, आपण झालेले विकास कामं यांच्याबद्दल माहिती विचारली, सर्वबद्दल माहिती विचारली, तर त्यांचं एकच उत्तर होतं का ही तुम्हाला माहिती भेटणार नाही. जे विषय महत्त्वाचा जे झाला, आम्हाला ग्रामसेवकांनी अशी धमकी दिली होती का आम्ही गावातील युवा प्रश्न विचारले होते त्यांना, तर त्यांनी आम्हाला केस लावायची धमकी दिली. तुमच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करीन, अशा तशा प्रकारची गोष्टी आमच्यासोबत केल्या आहेत त्यांनी. आज ह्या देश स्वतंत्र होऊन 79 वर्ष पूर्ण झाले आहे आणि आपण जर उठून प्रश्न विचारला तर आपल्याला अशा धमक्या येत आहे. का बद्दल अशा धमक्या येत आहे? जर भ्रष्टाचार झाला आहे त्याबद्दल आम्ही प्रश्न विचारतो, फक्त प्रश्नच विचारला ना, तुम्ही आम्हाला कायदेशीर गुन्हा लावून धमकी देण्याचा प्रयत्न करताय. ही कुठली लोकशाही आहे आपली? तुम्ही प्रशासनात आहे, तुमचं काम आहे आम्हाला उत्तर देण्याचं. तुम्ही उत्तरच देणार नाही तर कसं जमणार आहे? यासाठी आम्ही BDO साहेबाकडं कंप्लेंट करण्यासाठी आलो होतो आणि आम्ही कंप्लेंट केलेली आहे ह्या गोष्टीची. आणि BDO साहेब ह्या गोष्टीत दखल घेईल ही आम्हाला 100% आम्हाला खात्री आहे की BDO साहेब आमच्या मुद्द्याकडे लक्ष देतील. आमच्या गावातील एक इस्टिमेट असं आम्हाला दाखवण्यात आलं का त्या इस्टिमेटमध्ये एक नाली होऊन आहे आणि बिलं पास झालेली आहे. ते बिलही फारसं मोठं बिल आहे आणि तिथं प्रत्यक्षात गेलं तर प्रत्यक्षात नुसतं कागदपत्री काम होऊ नये, प्रत्यक्षात काम झालेलं नाही. गावात स्वच्छ भारत मिशनमधून संडासचं काम आलं होतं. संडासच्या कामाकरिता आपल्या गावात 3 लाखाची मंजुरी झाली. त्या इस्टिमेटमध्ये प्रमाणपत्र लिहिलेलं आहे आणि सरपंच साहेबांना सुद्धा सही दिली आहे का त्या संडासला आपण इलेक्ट्रिसिटी आणि पाणी पुरवठा सर्व उपलब्ध करून दिला आहे. पण त्या संडासाची अवदशा अशी झालेली आहे का तिथं इलेक्ट्रिसिटी पण नाही आहे आणि पाणी पण नाही आहे. असे सर्व भरपूर सारे मुद्दे, भरपूर सारे प्रत्येक कामात भ्रष्टाचार झालेला आहे. याच्याकडे लक्ष देणार का BDO साहेब? अशी आमची BDO साहेबांना नम्र. बरं, लक्ष नाही दिलं तर यानंतरची तुमची कोणती भूमिका राहणार आहे? जर BDO साहेबांनी आपल्या या मुद्द्याकडे लक्ष नाही दिलं तर आपण सरळ CO साहेबाला जाऊन तक्रार करणार. बरं, हा एक मुद्दा आहे का बा एवढा म्हणजे इतके दिवस काऊन तुम्ही लांबात घेतले बा म्हणून भ्रष्टाचार झाला? सांगायची गोष्ट अशी म्हणजे का आजवरी आम्हाला समज नव्हती. आज थोड्याफार गोष्टी आम्हाला समजायला लागल्या, कळायला लागल्या. आपल्या लोकशाहीची पावर आपल्या देशात का आहे हे आपल्याला आत्ता कळायला लागली. आम्हाला तरी युवा शक्ती नावाचं एक प्रतिष्ठान गावात आमचे आहे, आम्ही स्थापन केलं. आत्ता
तर आम्हाला हे सर्व कामं कळायला लागले, म्हणून आम्ही आता या कामांचा उठाव घेऊन राहिलो. तर तर मागणी पूर्ण नाही झाल्यास तर पुढची भूमिका तुमची आंदोलनाची या तीव्र स्वरूपाचं काही पाऊल उचलणार आहेत का? आम्ही ही जर मागणी आमची पूर्ण नाही झाली तर आम्ही तीव्र आंदोलन पंचायत समिती ऑफिस पुढे करणार, नक्की करणार.